नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृश्चिक राशीचं जानेवारी 2024 करता संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे, तुमच्या जीवनात असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं जानेवारी 2024 करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृश्चिक राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमचा षष्ठेश सुद्धा आहे, जो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये म्हणजे धनु राशीमध्ये संपूर्ण महिना भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा अष्टमेश जो आहे बुध, जो की तुमच्या राशीचा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह आहे बुध, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत होता, वक्री होता. या महिन्याच्या म्हणजे जानेवारी महिन्याच्या 2 तारखेनंतर तो मार्गी होतो आहे आणि दिनांक 8 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीय स्थानामध्येच भ्रमण करतोय. तर एकंदरीतच या ग्रहांचा जर का विचार करायचा झाला तर साधारणतः तुम्हाला या महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातले त्रास जास्त जाणवणार नाहीत, बऱ्याच प्रमाणात जाणवणार नाहीत. खरं तर गेल्या संपूर्ण महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ताणतणावाखाली तुमचा जो संपूर्ण महिना होता तो गेला होता. स्ट्रेस, टेन्शन आणि त्याचा जो परिणाम होता तो तुमच्या आरोग्यावरती सुद्धा जाणवला होता. अर्थात तुम्ही गेल्या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह सुद्धा होता, परंतु स्ट्रेस, टेन्शन बऱ्याच प्रमाणात आलेले होते. कधी कधी पूर्णपणे ब्लँक होणं, काहीच न सुचणं आणि नीटचे डिसिजन घेता न येणं, अशा प्रकारचे सुद्धा तुम्ही अनुभव घेतलेले असेल. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती सुद्धा झालेला असेल. अर्थात हा जो संपूर्ण कालावधी, या संपूर्ण कालावधी किंवा या स्ट्रेसमधून तुम्ही आता हळूहळू बाहेर येत आहात. काळजी करू नका. त्याच्यामुळे जे काही साधारण गेल्या महिन्याभरामध्ये तुम्ही आरोग्याच्या संदर्भातले त्रास अनुभवलेले होते ते बऱ्याच प्रमाणात कमी होतील. उलटपक्षी तुम्ही याच्यातून हळूहळू बाहेर या. त्याच्यामुळे तशी काही काळजी करण्याची आवश्यकता अजिबात नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर साधारणतः तुमच्या राशीकरता बुध आणि जे गुरु ग्रह आहेत हे सगळ्यात महत्वाचे ठरतात आर्थिक स्थैर्याकरता. कारण तुमच्या राशीचा जो धनेश आहे, पंचमेश आहे तो गुरु आहे, अष्टमेश आणि तुमचा जो लाभेश आहे तो बुध आहे. दोन्ही ग्रहाबद्दल सांगायचं झालं तर गुरु जो ग्रह आहे तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे मेष राशीमध्ये. अर्थात 6वं स्थान रोग, शत्रू आणि मातृघराणा याच्याशी संबंधित जास्त असतात. जो बुध आहे हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो, आता सांगितल्याप्रमाणे वक्री होता आणि या महिन्याच्या 2 तारखेनंतर मार्गी होऊन तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. या संदर्भात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे षष्ठ स्थानात जो महत्वपूर्ण गुरु ग्रह आहे तो वक्री होता, तो आता मार्गी झालेला आहे. त्याच्यामुळे आर्थिक संदर्भात गेल्या साधारण 4-1 महिन्यामध्ये जे काय फायनान्शियल क्रंचेस तुम्ही बघितलेले असतील, म्हणजे बऱ्याच प्रकारचे तुम्ही केलेली कामं असेल, त्याचं जे आउटपुट आहे ते नीट न मिळणं, वेळेवर न मिळणं, केलेली इन्व्हेस्टमेंट वाया जाणं, शेअर मार्केटमध्ये मांडलेले अंदाज चुकीचे ठरणं, अशा बऱ्याच प्रकारचे अनुभव तुम्ही घेतलेले असतील. कधी कधी तुम्ही घेतलेल्या अनुभवामध्ये स्वतःच तुम्ही गुंतलेले सुद्धा असाल. तर अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामधून सुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये बाहेर पडत आहात. काळजी करू नका. मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे तुम्ही 180 डिग्रीला पूर्णपणे तुमचं चेंज होईल, असं होणार नाही. मात्र काही गोष्टी या जरूर मार्गी लागतील आणि तुम्हाला थोडंसं हायसं वाटेल. गोष्टी थोड्याशा तुमच्या नजरेच्या टप्प्यात येतात किंवा आर्थिक स्तर आहे तो हळूहळू नॉर्मल होते. अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चितच येते. त्याच्यामुळे काळजी करू नका. फक्त इथे एकच गोष्ट सांगावीशी वाटते की या महिन्यामध्ये बरेचसे ग्रह जे आहेत ते तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत आहेत. रवी, मंगळ, बुध, शुक्र. इथे रवी आणि मंगळ खूप महत्वाचा जो भूमिका आहे ती इकडे हे करतात. या संदर्भामध्ये खर्चावर तुम्हाला थोडंसं नियंत्रण ठेवावे लागतील. अवाजवी, अनपेक्षित, वायफळ अशा प्रकारचे खर्च तुमचे या महिन्यामध्ये होऊ शकतील. काळजी घ्या. कारण तुमचं आवक आहे ते तुम्हाला तुमच्या आता हळूहळू तुमच्या नजरेच्या टप्प्यात येईल, परंतु खर्चावर नियंत्रण जर का ठेवलं तर अर्थातच आर्थिक संदर्भात फारसे काही त्रास जाणवणार नाहीत. ही गोष्ट लक्षात घेणं महत्वपूर्ण आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. तर तुमच्या राशीचा जो चतुर्देश आहे शनी, जो की चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि तो सुद्धा आता मार्गी झालेला आहे. त्याच्यामुळे घरातलं जे वातावरण असेल बऱ्याच प्रमाणात निवडलेलं असेल, शांतीपूर्ण असेल. घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचे जे इंटरॅक्शन असतील ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. त्याच्यामुळे घरच्या स्तराच्या संदर्भात तशी काय काळजी करू नका. फारसे काही मोठे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन दिसून येणार नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. खास करून घरातले जे मोठी माणसं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या तक्रारी सुद्धा डोकं वर काढणार नाहीत. त्यांच्याबरोबर सुद्धा तुमचं जे इंटरॅक्शन असेल ते बरंचसं चांगलं राहील. तर त्या अन्वये तुमचं जे गृहसौख्य असेल ते व्यवस्थित राहील.
आता आपण विचार करणार आहोत लव्ह लाईफ बद्दल. तुमचं लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. साधारणतः गेल्या 4-5 महिने लव्ह लाईफ मध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स होते. म्हणजे तुमची जे रिलेशनशिप असेल त्याच्यामध्ये थोडे प्रॉब्लेम्स असेल, गोष्टी काय बरोबर होत नव्हत्या, दोघांमध्ये इंटरॅक्शन बरोबर नव्हतं, वादविवाद होत होते, गैरसमज होते. तर त्याच्यामुळे थोडंसं जे रिलेशनशिपचे नातेसंबंध ते ताणले गेलेले होते. या महिन्यात बऱ्याच प्रमाणात ते नॉर्मल होताना दिसतील. अर्थात छोटे मोठे ज्याला आपण चहाच्या कपातले वादळ ती राहतील, पण त्याचा फारसा मोठा परिणाम सरळ सरळ तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. एकंदरीतच सांगायचं झालं तर रिलेशनशिप जी की ताणली गेलेली होती आता हळूहळू मूळ पदावरती येऊ शकेल. तुमच्या दोघांमधलं जे एकंदरीत वागणं, बोलणं, इंटरॅक्शन ज्याला आपण म्हणतो ते बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होईल. काळजी करू नका. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्यासंदर्भात फारशी काय काळजी करण्याची आवश्यकता नाही. गेल्या 2-3 महिन्याचा अनुभव घेता थोडंसं तुम्हाला वाटलं असेल की आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास येतात किंवा गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत, अपेक्षाप्रमाणे दिसत नाहीत. आता ह्या महिन्यापासून बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागतील. स्ट्रेस घेऊ नका. मात्र जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सांगावं वाटतं की त्यांनी मात्र या दरम्यान अजिबात ज्याला आपण नशिबावरती साथ ठेवचाल करू नका. नशिबाचे साथ काही तुम्हाला फारशी मिळणार नाही. त्याच्यामुळे प्रयत्न करावेच तुम्हाला लागतील, थोडेसे जास्त एफर्ट द्यावे लागतील. बस हीच गोष्ट आहे. परंतु एकंदरीतच सांगायचं झालं तर ह्या महिन्यामध्ये निश्चित सुधारणा तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसून येईल. काळजी करू नका. आता आपण चर्चा करणार आहोत तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीकरता सगळ्यात महत्वपूर्ण ग्रह होतो तो आहे शुक्र, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 19 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, जी की खूप महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या. इथे 1-2 ज्या गोष्टी गेल्या साधारण 10-12 दिवसामध्ये तुमच्यामध्ये आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन ते बऱ्याच प्रमाणात स्मूथ चाललेले आहे. दोघांमधले जे नातेसंबंध आहेत ते खूप चांगले चाललेले आहेत आणि त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. इथे एकच गोष्ट सांगायची वाटते. साधारण 20-22 तारखेनंतर तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आणि त्याच्या थोड्याशा आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. इथे थोडंसं लक्ष द्या. परंतु तुमच्या नातेसंबंध आहेत ते सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या करिअर बद्दल. तर साधारणतः तुमचा दशमेश आहे ज्याला आपण कर्मेश सुद्धा म्हणतो, रवी, जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय आणि 15 तारखेनंतर तो तुमच्या तृतीयामध्ये भ्रमण करणार आहे. अतिशय चांगला अशा प्रकारचा योग आहे. तुमचं जे काय करिअर आहे त्याच्याबद्दल काळजी करू नका. करिअरच्या बाबतीत काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. उलट पक्षी जर का तुम्ही काही बिझनेस वगैरे करत असाल तर त्याचे जे आउटपुट आहे ते तुम्हाला खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येतील. त्याच्यामधून जो फायदा मिळणारा फायदा, लाभ, तुम्हाला अपेक्षित काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडू शकतील. त्याच्यामुळे स्ट्रेस, टेन्शन अजिबात घेऊ नका. साधारणतः 17-18 तारखेनंतर तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्ही जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह राहा. तुमच्या समोर बऱ्याच प्रमाणात मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमचा जो संदर्भ आहे किंवा म्हणजे अर्थार्जनाच्या बऱ्याचशा संधी तुमच्या समोर येऊ शकतील किंवा जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा नवीन संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतील, जी की तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. एकंदरीतच सांगायचं झालं तर साधारणतः तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भात फारशी काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे त्या संदर्भात अजिबात चिंता करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत एकंदरीतच ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोग नेमके कशा प्रकारचे असेल आणि त्याचे अनुभव तुम्हाला कशा प्रकारचे मिळतील. जसं की दिनांक 1 तारखेला शनी आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, शुक्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. इथे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदार छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवाद होतील, परंतु त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. आर्थिक संदर्भात काळजी घ्या. आर्थिक संदर्भातले तुमचे आर्थिक व्यवहार चुकीचे ठरणं किंवा तुम्ही मानलेले अंदाज चुकणं अशा प्रकारचे काही अनुभव वगैरे येऊ शकतील, तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला हर्षल आणि रवीचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. उत्तम अशा प्रकारचा योग आहे. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चुणूकदार कल्पना तुम्हाला निश्चित दिसून येतील. त्यावरती जरूर काम करा. भविष्यात जाऊन तुम्हाला त्याचे काही चांगले लाभ मिळू शकतील. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे या दरम्यान जरी तुमचा कालावधी चांगला चालू होत आहे तरी पण तो संपूर्णपणे चांगला झालेला आहे असं मात्र अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही कार्यक्षेत्राच्या संदर्भात इतर कुठल्याही बाबतीमध्ये जे काही डिसिजन घ्या ते खूप मोठ्या प्रमाणात घेऊ नका, म्हणजे पूर्ण रिस्क घेऊ नका. त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी वाढ बघायला लागेल किंवा गोष्टी तुमच्या अपेक्षेच्या विपरीत घडू शकतील. अर्थात हे जे मी सांगतोय रविवार क्षेत्र याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या आयडियाज वगैरे येतील, परंतु त्या किती व्यवहार्य आहेत हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल नीट ऑब्झर्वेशन करा, नीट तयारी करा आणि त्यानंतर ते हळूहळू इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. याचप्रमाणे
दिनांक 10 तारखेला शनी आणि मंगळाचा लाभ योग सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, शनी तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा लाभ योग होणार आहे. आर्थिक संदर्भामध्ये हा जो योग आहे तो शुभ फलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला गुरु आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. शुभ फलदायी अशा प्रकारचा योग आहे. खास करून तुम्हाला म्हणजे जॉब म्हणजे ज्या व्यक्ती जॉबलेस आहे त्यांना जॉब वगैरे मिळण्याची शक्यता या दरम्यान बऱ्याच प्रमाणात. तुमचं फिरणं सुद्धा होईल, तुमचं जे काही काम धंदे असतील या संदर्भात थोडंसं फिरणं पण जे पॉझिटिव्ह होईल त्याचे चांगले परिणाम तुम्हाला निश्चित मिळतील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून आणि शुक्राचा आणि केंद्र योग सुद्धा होणार आहे. खास करून गुरु बुधाचा जो त्रिकोण योग त्यामुळे तुमचं जे काही कागदोपत्री व्यवहार असेल, तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार या संदर्भात काही महत्वपूर्ण गोष्टी तुम्ही करू शकता किंवा महत्वपूर्ण गोष्टी होतील सुद्धा की ज्या तुम्हाला अपेक्षित आहेत. याच दरम्यान वैवाहिक जोडीदाराच्या बरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून मिसअंडरस्टँडिंग होणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकते. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला मंगळ आणि बुधाची युती होणार आहे. मंगळ बुधाची युती तुमच्या द्वितीयात होणार आहे. पैशाच्या संदर्भातले काही व्यवहार फसले जाणं किंवा काही इझी मनीच्या मागे धावणं, झटपट पैसे किंवा अशा प्रकारच्या ज्या चिटफंड कंपन्याच्या ज्या इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं आणि त्याच्यामध्ये तोटे होणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. थोडंसं अलर्ट राहा. थोडंसं जे तुमचे खर्च असेल त्यावर सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे 28 तारीख थोडीशी महत्वाची राहील कारण 28 तारखेला बरेचसे चांगले योग आहेत. जसं की हर्षल आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे, गुरु आणि शुक्राचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे आणि शनी आणि शुक्राचा लाभ योग सुद्धा होणार आहे. एकंदरीतच कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये काही नवीन चमकदार कल्पना येतील की ज्या तुमच्याकडे शुभफलदायी आहेत त्याच्या संदर्भातले महत्वपूर्ण आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. आर्थिक लाभ सुद्धा तुम्हाला त्या संदर्भात करतील. महत्वपूर्ण काही चांगल्या इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडून होऊन जातील. त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संबंध, त्यांच्या काही आशा अपेक्षा असतील त्या तुम्ही पूर्ण करू शकाल. एकंदरीत घरातलं वातावरण हे अगदी सुटसुटीत आणि आनंदित राहील. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला मंगळ आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, हर्षल तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. शुभ फलदायी अशा प्रकारचा योग राहील. तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध म्हणजे तुमच्यामध्ये आणि घरातल्या व्यक्तींमध्ये नातेसंबंध आहेत ते बऱ्याच प्रमाणात चांगले होते. याचप्रमाणे या दरम्यान तुम्हाला काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. तर मंगळ आणि हर्षलचा जो त्रिकोण योग आहे हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावस्या आहे ती मकर राशीमध्ये आहे. तर लक्षात घ्या ही मकर राशीतली अमावस्या 11 तारखेला आहे. तर साधारणतः 10, 11, 12 या 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस असं करू नका. आणि जर का तुम्हाला या दरम्यान फिरायला वगैरे जाणं किंवा ट्रॅव्हलिंगचे योग असतील तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. भावंडांबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती थोडीशी स्पेशल आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी गुरु पुष्यामृत योग सुद्धा आहे. तर साधारणतः जर का तुम्हाला काही खरेदी करायची असेल जसं की सोनं, चांदी किंवा काही महत्वाच्या गोष्टी खरेदी करायची असतील तर हा जो कालावधी आहे 25 जानेवारी तो शुभ फलदायी राहील कारण पौर्णिमेच्या दिवशीच गुरु पुष्यामृत योग आहे आणि चंद्राला संपूर्णपणे बळ सुद्धा आहे. त्याच्यामुळे त्याचे इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काही खरेदी करायची असेल या दरम्यान तुम्ही करू शकता. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर तुमची जी रास आहे ही रास गेल्या साधारण 3-4 महिन्याची तुलना करता आता हळूहळू सकारात्मकतेकडे जात आहे. जीवनातले बरेचसे पैलू तुमच्यासाठी फेवरेबल होणार परंतु ते हळूहळू त्या संदर्भात लक्ष द्या. पटकन झटकन काही निर्णय घेऊ नका. तुमची जी रास आहे कुणाला काही न कळवता काही निर्णय घेते आणि ते चुकल्यानंतर मात्र त्याचा तुम्हाला त्रास सुद्धा होतो. अर्थात या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे हा जो महिना आहे जानेवारीचा आहे आणि सुरुवात आहे इंग्रजी संपूर्ण वर्षाची. तर मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपल्या सर्वांना नवं वर्षाच्या भरपूर शुभेच्छा. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.